असं मी म्हटलं, एखादे डान्सर असेल तिला डान्समधून न्यावं, भरतनाट्यम, कथकली अशा डान्समधून नाही सध्या चालतात ते, काय काय प्रकार निघाले ते नाही, भारतीय शास्त्रावर आधारलेले. असं एखाद्या गवयने गायनामधून न्यावं. मोदीजी महाराजांनी एका साधूला फिरण्यातून नेलं. तुम्हाला जो फिरण्याचा प्रयोग दिला त्याच्यातनं नेलं. तो बाप्पासाहेबांकडे आला काशीला आणि म्हणाला, एक ज्ञानेश्वरी क्या राहती, भगवद्गीता क्या राहती, काही माहिती नाही त्याला. फिरण्यातून बाप्पासाहेबांना डिटेल दिलेलं आहे आणि मला जे डिटेल प्रयोग दिले तुम्हाला एकालाही मी दिलेले नाही आहेत, कारण तुम्हाला वेळच नाही. मला होता, काही दिलेलं नाही तुम्हाला. पंचतत्व जय, पंचभूत जय फार प्रचंड आहेत प्रयोग, काही दिलेलं नाही, कारण अजून कोणी समोरच आलेलं नाही. तर हे प्रयोग करावे लागतात. पण हे सायन्स आहे आणि हे विज्ञान आहे आणि म्हणून हे वज्रकवच, की ज्याला आवडीप्रमाणे एखादा विषय देऊन त्याला त्याच्यातनं नेलं पाहिजे. एखादा मुसलमान असेल, ठीक आहे, अल्लाह अकबरमधून तुला निवत, अशा आवडीप्रमाणे. बाप्पासाहेब एकदा नक्षत्रवाडीला बोलत असताना बोलत होते, अरे त्यांना त्यांच्याच पद्धतीतनं न्यावं, नेता आलं पाहिजे. असे निरळे प्रयोग आहेत. हे वज्रकवचामध्ये बसतं. एक प्रेमभक्तीवाला असेल तो नाही ध्यान करू शकत, ठीक आहे, प्रेमभक्ती काय असते त्याच्यामधून न्या, मीरा होईल. दोन प्रयोग वेगळे आहेत. मीरा नाचली, मीरा साधनेत किती बसली कुठंच आली नाही, मीरा सडकीवर नाचली आणि नाचतच होती. आणि हा प्रयोग महावीरांना सांगितलं आणि बुद्धांना सांगितलं तर ते काय म्हणतील, नाचा. महावीर म्हणतील उठ, नाचा, उठायचं देखील नाही, अंगही असं हलवायचं नाही. आणि मीराला सांगितलं तू उठायचंही नाही, अंगही हलवायचं नाही, ती म्हणतील उठ, हा प्रयोग मला मान्य नाही. ज्याने जो प्रयोग ज्याला करण्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यातनं त्याला नेलं पाहिजे. हे वज्रकवच, ॲक्सेप्टॅबिलिटी, त्याला ॲक्सेप्ट आहे का. एक डान्सरला म्हणलं आता इथून पुढे डान्स तुझे बंद आणि अबोल स्थितीत राहायचं, पाय हलवायचं नाही. ती म्हणजे झक मारायला मी शिकले का एवढा डान्स, भरतनाट्यम. ज्ञानेश्वरी ती कला शिकवते. व्यवहारातनं काम करत असताना भक्तिमार्गाचे, कर्ममार्गांचे वैज्ञानिक प्रयोग त्यांच्या आवडीप्रमाणे, निवडीप्रमाणे त्याचं पूर्ण डायग्नोसिस करून त्यांना सांगणं आणि त्यांनी ते अडॉप्ट करणं, याला वज्रकवच म्हणतात. तू संन्यासीच झाला पाहिजे, तू संसारच सोडला पाहिजे, बायकोचा त्यागच केला पाहिजे, हे नाही. आणि बुद्ध ज्यावेळेस पूर्ण झाल्यानंतर गेले यशोधरेकडे, त्यानंतर तिनं असं सांगितलं, तुम्ही का पळून गेले राज्यप्रसादातून, मी क्षत्रिय कन्या आहे, मी समजून घेतलं असतं की तुम्हाला योग करायचा आहे, मी आडवा आली असती का तुम्ही पाहायचं तर होतं, मी तुमच्या कुठल्या प्रकरणात आडवी आली असती, तुम्ही का गेले वनात, इथे झाली नसती का. बुद्ध असे म्हणाले नाहीत की ती वनातच होते, ते म्हणाले हे पहिल्यांदा नंतर कळालं मला की राजप्रसादातही होऊ शकतं, सोडून जाण्याची गरज नाही. ज्ञानेश्वरी ती सांगते सोडून काहीही जाऊ नका, फक्त वज्रकवच घाला. व्यवहार करत असताना चांगल्या आणि वाईटांचे, भावभावनेंचे, विकार अविकार, चांगल्या आणि वाईट गोष्टी ज्या तुमच्या ज्ञानेंद्रियातनं कर्मेंद्रियातनं प्रगट होतील,
लोकांच्या भावनांचा तुमच्यावर आघात होईल, तुमच्या भावनांचा लोकांवर होईल आणि त्या क्रिया आणि प्रक्रिया तुम्हाला भोग म्हणून भोगाव्या लागतील. भगवान ज्ञानेश्वर आणि भगवान कृष्ण म्हणतात की वज्र कवच घाला, व्यवहार सोडून द्या म्हटलेलं नाही आहे, करू नका म्हटलेलं नाही आहे, काम संन्यास घ्या कुठेही म्हटलेलं नाही आहे, आणि एवढंच करावं लागेल असंही म्हटलेलं नाही. त्या पद्धतीतनं न्यायचं, त्या ह्याच्यात न्यायचं. पूर्ण काम करतोय आणि आपण म्हणलं रात्रंदिवस तुम्ही अगदी 8-8 तास साधना केली पाहिजे. अरे व्यवहारात काय खायचं, आम्ही काय करावं काय. पण नियोजन करता येतं. भगवान मोदीजी महाराज बाप्पासाहेबांचे गुरु, लहानपणी लहान लहान 4 मुलं असताना बायको वारली. ती बाई आळंदीला आली होती, त्यांची मुलगी मोदीजी महाराजांची मुंबईला असते, आणि तिनं सांगितलं आम्हाला ते न्हाऊ घालायचे, खाऊ घालायचे, स्नान करायचे, स्वयंपाक स्वतः करायचे, आम्हाला जीव घालायचे, शाळेत पाठवायचे, कपडे घालायचे, ते ऑफिसला जायचे, पुन्हा संध्याकाळी स्वयंपाक करायचे, आम्हाला झोपेपर्यंत सगळं करायचं आणि रात्रभर स्वयंपाक घरामध्ये बसून राहायचे. आम्ही आमच्या वडिलांना झोपलेलं कधीच पाहिलं नाही. रात्रभर बसून साधलेत, पाठ जमिनीवर टेकवली नाही, आणि आपण उठून बसलेलं कोणी पाहत नाही. आपण नेहमीच लोळत असतो, पण आपण सोय केली, बाबा लोळा, आपण साधना करा, लोळून पण करा, जोपर्यंत बसता येत नाही तोपर्यंत लोळा. का किती बेस्ट पद्धती आहे. असं वज्रकवच घातलंय आपण. आम्हाला झोपच येते, झोपा, आपण करा. म्हणजे काय सोय करून ठेवली आपण. असं सगळं करता येतं, हे वज्र कवच, सगळं वज्र कवच, आणि हे तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि मोदीजी महाराज रात्रभर बसून राहायचे. आपल्याला तर तेवढं नाही, पण वेळ नसतो असं म्हणणं खोटं आहे. कारण आपली सगळी महंत मंडळी आपल्या पाठीमागची संसारी आहेत. महाराज आपण म्हणतोय त्यांना कोणी महाराज म्हटलेलं नाही आहे. बाप्पासाहेबाला मी महाराज कधीच म्हटलं नाही, बाप्पासाहेब म्हणायचो मी. सगळेजण आम्ही बाप्पासाहेब म्हणायचो. गुरुजी हा शब्द देखील आम्ही वापरला नाही. आपल्याला मान्यच नाही आहे. जगासाठी आम्ही महाराज म्हणतो. म्हणजे काय पद्धती आली आता ही. सायन्स आहे, हे विज्ञान दृष्टीत दिलं पाहिजे. अभिषेक करण्यात तुम्ही 3 घंटे घालवले, त्या ठिकाणी उपयोग काय. त्याच समाधीवर 3 घंटे साधना केली असती, कुठल्या कुठे जाल. हा दृष्टीभाग आला पाहिजे आपल्यात. तिरुपतीला गेले, कोणतीच 5,000 रुपयाचं 2 वर्षापासून काहीतरी नंबर लावावा लागतो. तुळशी पूजा काय काय असतं ते, 3 वाजता पूजा, 4 वाजता पूजा. देवाला 24 तास ताटकळत उभं राहावं लागतं. आता यांनी केलेली पूजा त्यांना ॲक्सेप्ट येत की मला माहिती नाही. रात्रंदिवस उभा, आणि अभंगही टाकलाय तो, रात्रंदिवस उभा भेटीची आवडी. वा, भेटीची आवडी. शेजारती काकड आरत्यावर झोपूच देत नाहीत. सगळ्या आरत्या होतात. ह्या भोंगळ श्रद्धेचा भाग कमी करून साधनामय अवस्थेत कसे लोक जातील, कर्मकांडांच्या क्रिया कसे करतील, याच्याकडे वळवा. ते जास्त आहे. पण बाप्पासाहेबांच्या तिथे आपण कुठलंही नारळ फोडत नाहीत, कुंकू अर्पण करत नाहीत. फुलं फार झालं तर वाहा, काहीतरी श्रद्धेला वाहिलं पाहिजे. बाकी अभिषेक करत नाहीत. पहिल्यांदा बंदी घातली आपण अभिषेकावर. अरे त्याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला. साधना करा ना, साधना दिलेली आहे, जप करा. तिथे ते ब्रह्मांडाचे स्वामी तुम्हाला त्याच्यातून काही देतील.
त्यांना आवश्यकता आहे का त्या फुलाची, नारळाची तुमच्या? त्यांना कशाची आवश्यकता नाही. तो प्रेमाचा वेडा आहे, प्रेमाचा भुकेला आहे. तेवढं सोडून आम्ही सगळं देतो. हे वज्र कवच. साधकांनी देखील साधना करत असताना भावना कशा बनवाव्यात हे काल सांगितलं. किती प्रेम उत्पन्न झालं. जसजसं प्रेम उत्पन्न वाढेल तसतशी ग्लोबल शक्तीवरची ब्रह्मांडीय किरण ही खेचल्या जातील पिंडात. त्याचा रेंज त्याच्यात वाढेल की एवढा मोठा हा संसार सागर तरून जायला प्रेम नाव असली पाहिजे. प्रेमाची पोटी ज्ञानेशांची 12व्या अध्यायातल्या ओव्या पहा. प्रेमाची सांगड घाला. हे वज्र कवच. नुसत्या साधना केल्या आणि ड्राय उपयोग काही होणार नाही. मेंटल टेन्शनमध्ये साधना केली उपयोग काही होणार नाही. बिगर चर्वणतर्पणची साधना केली उपयोग काही होणार नाही. ती साधना तुम्हाला चर्वणतर्पण ज्या दिवशी नाही झाली, मला 3 घंटे तुम्ही करून दाखवा, 1 घंट्यानंतर ती शक्ती तुम्हाला उचलून फेकते, करू देत नाही साधना, डिस्टर्ब करते. आणि ज्या लोकांच्या साधना होत नसतील त्यांनी पहिल्यांदा समजावं की कुठेतरी पोटामध्ये गॅसेस वाढलेले आहेत किंवा ती वाढवते शक्ती, तुम्हाला बसू देत नाही. अपात्राला ती साधनेला बसू देत नाही. हे वज्र कवच. त्याला लागणारं पूर्ण विज्ञान, युद्धाला जायचंय त्याच्यासाठीचं सगळं ज्ञान आणि विज्ञान तुमच्याजवळ पाहिजे. युद्धाला चाललेत, बंदूक नाही, मग चिलखत, फक्त ड्रेस आहे आमच्याजवळ, उपयोग काय? सगळं पाहिजे सामान. साधनेला चाललेत, संसारात चाललेत, साधना घेऊन चाललेत, तेही ज्ञान पाहिजे, ते चिलखत आहे. म्हणून संसार करत असताना प्रत्येक विषय हा पापी असतो. विषयात तुम्ही रमले की ते पाप होतं. आणि तो विषय संसार करत असताना, उपभोगत असताना पापही लागू नये, पुण्यही लागू नये अशी कोणती किमया असेल ते करणं म्हणजे वज्र कवच घाललं आहे. हे इथं भगवंत ह्या ओवी सांगतात. जैसे वज्र कवच लेईजे. भगवंतानी ह्या ओवीत असं सांगितलं, युद्धावर गेले असताना त्या काळात बंदूक नव्हती, नाही तर तशी ओवी टाकली असती. बॉम्ब नव्हते युद्धात, त्यावेळेस तलवारी होत्या, बाणं होती. तर त्यावेळेस असा शब्द वापरला की युद्धात गेल्यानंतर आपल्याला वार लागणार, आपणही वार करणार, पण आपल्याला वार लागल्यानंतर चिलखत घाला, म्हणजे वार तुम्हाला लागणार नाहीत, तुम्हाला जखम होणार नाही. म्हणजे युद्धात तुम्ही गेलंच पाहिजे, युद्ध तुम्ही केलंच पाहिजे आणि वार तुम्हाला लागलेच पाहिजेत किंवा लागणारच आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, संसार तुम्ही केलाच पाहिजे, संन्यास नाही, व्यवहार तुम्ही केलाच पाहिजे. त्याला टाईम कमी द्या कुठे म्हटलेलं नाही. तरीही पण व्यवहार करत असताना सुखाचे दुःखाचे वार किंवा सुखदुःखाचे वार किंवा पापपुण्याचे वार, चांगले आणि वाईटांचे भोग आम्हाला भोगायला मिळाले तरी ते बाधू नये, आम्हाला पापपुण्याचे भोग भोगावे लागू नये, असं वज्र कवच घाला. हे पहिल्यांदा भगवान सांगतायत. आता वज्र कवचाचे प्रकार सांगितले, साधकांचे सांगितले. कर्मयोगात तुम्ही असाल तर बुद्धियोग मिळण्याकरिता ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करणे. उदाहरणार्थ, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. प्रत्येक जीव मात्राला पाहिल्यानंतर भगवंत म्हणून मनातल्या मनात नमस्कार करणं, हा प्रयोग दिला मोदीजी महाराजांनी दिला. म्हणून म्हणलं ना, एकेका सेकंदाचा हिशोब या जगात कोणी केला असेल, इंदोरमधून झाला मोदीजी महाराजांच्याकडनं.
पहिल्यांदा आपण सायन्स दिला. आज कुठलाही महाराज देत नाही सायन्स. माहिती नाही, त्यांच्या गुरुनी दिला नाही. सगळे गुरु सारखे होते म्हणणं चूक आहे. जे सायन्स ह्या महापुरुषांनी दिलं, छाती ठोकपणे आपण त्यांचे शिष्य म्हणून सांगतो, कोणी दिलेलं नाही, जगात दिलेलं नाही. हे सायन्स दिलं. हे सायन्स काय करतं त्या वेळेस सांगेल. कर्मयोगात आहात, परवानगी मागणे अर्पण करणे हे सायन्स दिलं. जे जे भेटे भूत हे सायन्स दिलं. प्रतिमा प्रयोग हे सायन्स दिलं. आपणही नवनवीन सायन्स दिले. देह शुद्धीकरणाचे टब्बा, स्टिंबात, एनिमा, एरंडेल हे सायन्स दिलं. चर्वंतर्पण हे सायन्स दिलं. हे वज्र कवच. आणि हे सोडून तुम्ही सगळं केलं, फायदा काही होणार नाही. टाईम गेला, वेस्ट झाला, नष्ट झाला. आणि तुम्हाला ते बाधणार, उलट तुम्हाला बसूच देणार नाही शक्ती. बाधली म्हणून समजा. ती शक्ती तुमचा आत्मघातही करू शकेल. ती शक्ती तुम्हाला तारूही शकेल. ही वीज आहे. हिचा उपयोग चांगला केला तर आत्मकल्याण करील. वाईट केला तुम्हाला शिक्षा करून तुमचा आत्मघातही करील. म्हणून आपल्याकडे उलट होतं. आपण जे म्हणतो चुका केल्या तर उलट होतं आपलं. हेही सायन्स समजून घेतलं पाहिजे. त्यालाही वज्रकवच म्हणतात. ज्ञानेश्वरीची वेळ झालेली आहे आणि टुक्कार माणूस येऊन बसलेला आहे आणि त्याच्या गप्पात तुम्ही रमलेला आहात. सांगा त्याला स्पष्ट, माझी वेळ झालेली आहे. पूर्वीचे माणसं फार कर्मकांडी कठोर होते बरं का, कठोर होते. आणि काही असो, जैनांचे साधू त्या बाबतीत कठोर आहेत. आज ते योग्य अयोग्य त्याचा आपण निवाडा नाही. टाईम झाला, संपलं. काही काही संध्याची ब्राह्मणं होती पहा, फार कठीण. 5 वाजता संध्या, 6 वाजता काय टाईम असेल मी करणार, 1 मिनिट इकडे तिकडे नाही. कठोर कर्मकांडी होते. असं सगळं जुळलं पाहिजे. म्हणजे असे प्रयोग सगळे कर्मयोगात असताना बुद्धियोग मिळण्याकरिता जे जे आवश्यक आहे ते करणे आणि बुद्धियोगाला पात्र शरीर करणे, हे वज्रकवच घालायचं. आणि बुद्धियोग मिळाल्यानंतर, बुद्धियोग मिळाल्यानंतर निष्काम कर्म कसं करावं असं नाही. जे जे भेटे भूतचा प्रयोग हा वेगळा असेल. त्यानंतर प्रत्येक ऊर्ध्वगती श्वासांची झाल्यानंतर कर्माचा प्रवाह म्हणजे प्राणांचा प्रवाह खालीच वाहत नाही, आखूड झाला, वरच वाहत चालला. त्यावेळी समता दृष्टीत येत असते. मैत्रीभाव उत्पन्न होतो, प्रेमभाव उत्पन्न होतो. त्यावेळेस एखादा प्रयोग नाही झाला तरी चालतो, कारण देवमय दृष्टी होते. एखादा प्रयोग जुळला तर जुळला, नाही जुळला तरीही चालतो, कारण कर्मबंधनच मध्ये प्राप्त होत नाही. ती फिल्म ताबडतोब जळून जाते. तुम्ही कर्म केलं की योगाग्नी एवढा प्रचंड असतो, श्वास एवढा जातो की ते कर्म तिथेच जळून जातं. ते फिल्म जळते. म्हणून ते प्रयोग करायची गरज नाही बुद्धियोगामध्ये. हेही वज्रकवच आहे. जैसे वज्रकवच लिहिजे, मग शस्त्रांचा वर्षावसाहिजे. सजन कसायानी मांस विकलं तर पाप लागलं नाही, ना अर्जुनाने युद्ध केलं तर पाप लागलेलं नाही. कारण त्यांची मनस्थिती त्यावेळेस बुद्धियोगानंतर अशी झालेली होती की ते कर्मबंधन त्यांना भोगावं लागलं नाही. उदाहरणार्थ, युद्ध करत असताना तुम्हाला राग आला तर पाप लागलं, जरी योगी असाल. लक्षात घ्या. पण एकाच मी उदाहरण दिलं होतं. कोणाचं दिलं? खलिफा उमर. करेक्ट. खलिफा उमर समोर एक जण आला, तलवार बहादर. चॅलेंज दिला, चल कमॉन आमच्याशी भिडा. खलिफा उमर म्हणजे भगवान, म्हणजे मोहम्मद पैगंबराच्या नंतरचे 1-2 दुसरे का तिसरे शिष्य.
खलिफा उमर. आणि दोघांचं युद्ध सुरू झालं. त्यानंतर त्यांनी त्याला खाली पाडलं आणि मारणार तितक्यामध्ये त्यांनी एक शिवी दिली. शिवी दिल्यानंतर हे एकदम मारायचं थांबले, त्याच्या छातीवरून उठले, म्यानामध्ये तलवार ठेवली, उभा राहिले. शिष्य म्हणायला लागले, अहो आज तो मारत होता, तुम्ही मारणार, चांगलं होतं, आणि तुम्ही उठले का? उठले? ते म्हणले, तोपर्यंत मला राग आला नव्हता त्याचा, म्हणून त्यावेळेस जर मी मारलं असतं चाललं असतं, पण त्याने शिवी दिल्याबरोबर मला आता राग आलाय, आणि रागाच्या भरात जर मी याला मारलं तर पाप लागेल. लक्षात घ्या, खलिफा उमरची गोष्ट आहे. म्हणून संसार करत असताना वरून राग दाखवा, आतून जळू नका. आपलं सगळं उलटच आहे. वरून दाखवूत न दाखवूत, पण आतून जळूत. वेळ येऊ दे, तुला पाहतो, असा बदला घेईल. बाया ते एक्सपोज होतात, पण पुरुष जरा दाबतात. फटकन बोलून बाया मोकळं होतात, पण मोकळं नाही, त्याही जळतच राहतात, पण एक्सपोजर तरी होतं. अर्जुनाला भगवंतानी ते सांगितलं, रागात युद्ध करू नको. म्हणून व्यवहार करताना सगळं काही करायचंय, पण राग, द्वेष, लोभ, मद, मोह, मत्सर कुठलाही एक भाग जरी आला, मुलाला बोलत असताना राग येता कामा नये. वरून आला तर 2 मिनिटात तरी साफ व्हावा, आतून काही आपलं बिघडू नये. सून सासूचं झालं ठीक आहे, कर्तव्य कर्म करून फटकन बोलला असतो, पण पुन्हा लगेच जुळून घेता आलं पाहिजे. राग निघूनच गेला पाहिजे. रागात जे जे शब्द जातील ते तुम्हाला भोगावे लागतील, भलेही तुम्ही योगी असा. हे वज्र कवच. संसारात वागत असताना व्यवहार करू नका असं नाही, पण हे जे राग, द्वेष, लोभ, मद, मोह, मत्सर याच्यापैकी कुठलाही भाग वरून दाखवा, नाटक म्हणून दाखवा, पण आतून काहीही होता कामा नये. नो मेंटल टेन्शन. कर्तव्य केलंच, संपलं. मुलाला चापट मारावी लागते. डायव्हर्ट व्हायला, एखादा कर्तव्य कर्मापासून च्युत व्हायला त्याला बोलावं लागतं, कठोरतेने बोलावं लागतं, शिक्षा करावी लागते. न्यायाधीश शिक्षा करतो, त्याच्या मनात वाईट भावना असते का? त्याला पाप लागत नाही. मला एकाने प्रश्न विचारला होता, न्यायाधीश फाशीची सजा देतात, शिक्षा देतात, पाप नाही का? त्याचं काय? त्या रागाने देतच नाही तो. फसो 3 माणसं धरायले त्या न्यायाधीशाला, एक इतका राग आलाय, इतका जळफळाट झालाय, आता याला पाहतो आणि मग शिक्षा दिली, असं होतं का? तो शांतपणे शिक्षा देतो. प्रभू देखील तुम्हाला शिक्षा देताना रागवत नाही, शांतपणे शिक्षा देतो. आपण मात्र शांतपणे भोगत नाही, त्याला शिव्या देऊन भोगतो. अरे रे रे रे, मी सापडलो होतो का? लक्षात घ्या. म्हणून हे वज्र कवच आहे. व्यवहार करत असताना विकारांच्या तलवारी आमच्यावर ते पडू नयेत, मानसिक ताण तणाव आमच्यावर ते पडू नये, कुठलाही क्षोभ आमच्या मनात खवळ उत्पन्न होऊ नये, आणि तरी नंतर आम्ही व्यवहार करावा, मग भलेही तो हिंसेचा असो की अहिंसेचा असो. पण भगवान महावीरांच्या काळातलं मी सांगितलं होतं की भगवान महावीर द्रष्टे होते शेवटच्या काळात, म्हणून त्यांच्या समोर हिंसा केली किंवा हाताने झाली म्हणून वाईट नाहीये, कारण त्याचं असेल आपल्या हाताने झाली, आपण द्रष्टे आहोत. अर्जुनालाही द्रष्टे पण शेवटपर्यंत भगवान शिकवतायत. अरे तू मारतोस असं समजतोस का? तू निमित्त आहेस, आणि ज्यावेळेस तुम्हाला निमित्त व्हावं लागतं त्यावेळेस ती हिंसा नाहीये, ती अहिंसा आहे. हेही वज्र कवच समजून घेण्याचं. म्हणजे ज्ञानेश्वरी किती अंगाने जाणार आहे आणि किती अंगाने आपल्याला पाहायचं आहे
हे मी सांगत चाललोय. व्यवहार करत असताना साधनामय व्हावा. भलेही हिंसा हो अहिंसा हो, आम्ही त्याच्यात लिप्त होता कामाच नये. ही कला फक्त भगवान गोपाल कृष्णाने आविष्कारित केली, ती आपल्याला समजायची. जैसे वज्र कवच लीजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे. परिजेतेशी उरिजे अचुंबित. अरे चर्वणतर्पण केलं आणि योगाग्नी जर सारखा जेवत असताना प्रगट झाला, तुम्ही ब्रह्मकर्म केले. उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. तो प्रत्येक घास ती लाळ आहुती पडते आणि त्याच्यातनं पंचाग्नी पेटतो. काय करायचंय तुम्हाला ते मंत्र हवन करून? उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. पण कधी? आणि असे तुकडे कावळ्यासारखे जर गिळले तर उदरभरण नो हे जाणीजे मृत्यू कर्म. मृत्यूकडे प्रवास. हे वज्र कवच आहे. थोडा सूक्ष्म भाग सांगितला, पुढे आता वळूत. ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्रासारखे चिलखत अंगात घातले आणि त्या त्या वेळेस पथ्य पाणी त्या त्या काळात आपण पाळलं पाहिजे. मुलगा लहान आहे, लहान मुलगा म्हणतो, आई माझं लग्न कधी करणार? तुझं झालं तसं. आत्याचं कसं करता येईल? त्याला म्हणायचं, बाबा लग्न नसतं होत, मोठं झाल्यावर होतं. आणि सध्या लग्न करायचं नाही. आणि 24 वर्षाच्या वयाला त्याला सांगितलं जातं, आता तुझं लग्न करायचं. ते म्हणते, आधी खोटं बोलली होतीस का? तू म्हणली ना लग्न करायचं नाही. अरे योग्य वय यावं लागतं. योग्य स्थितीमध्ये योग्य वेळेस एखादी गोष्ट सांगणं, ती देखील वज्रकवचामध्ये मोडते. आणि त्यांनी ती करणं अडॉप्ट. ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांचा वर्षाव सहन करिता येतो, इतकेच नव्हे तर त्या शस्त्रांचा अंगाला स्पर्श न होताही विजयी होऊन होता येते. त्या शस्त्रांचा स्पर्शही होत नाही आणि विजय श्री माळ घालते. म्हणजे हिंसा जरी केली तर हिंसेचं फळ न मिळता विजयश्री मिळू शकते. आणि एखाद्या वेळेस हिंसा करायची गरजही पडणार नाही. 232वी ओवी संपली. आता श्लोक भगवद्गीतेचा 2रा अध्याय 40वा श्लोक. नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. या मोक्षपंथी बुद्धियोगात आरंभिलेल्या कर्माचा नाश होत नाही, कारण बुद्धिशक्ती सदा परमेश्वरीशी युक्त असते. त्यामुळे अपयश नाही. दोष, विरोध, अडथळा किंवा विपरीत बाधा कोणतीच होत नाही. या बुद्धियोगातील ज्ञानधारणेच्या धर्माचे, विज्ञानी नियमांचे थोडेही अनुष्ठान संसाराच्या महान भयातून तारते. हा श्लोक आहे 40वा. समगीत बाप्पासाहेबांचं यावर. आरंभिता यान नाश उठती ना उलट दोष योग स्वल्प ही हा मिळे तेने महाभय टळे. आता श्लोक, या माऊलींचं निरूपण. ओवी. तैसे अहिक तरीन नाशे आणि मोक्ष तर उरलासे जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. अप्रतिम ओवी. तैसे अहिक तरीन नाशे.
आणि मोक्ष तर उरला असे, जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. केव्हा? नंबर 1 बुद्धियोग मिळाला तर. नंबर 2 वज्र कवच त्या नियमांचं घातलं. तुम्ही ज्या ज्या पद्धती ज्या ज्या योगात आहात ते वज्र कवच जर तुम्ही घातलं, नीती नियमांचं योग्य पालन केलं, वैज्ञानिक रीतीचं योग्य पालन केलं, काय नसायला पाहिजे काढून टाकलं, काय असायला पाहिजे ते डेव्हलप केलं, लक्षात घ्या, तर काय होतं? तैसे ऐहिक तरीन नाशे. सुंदर ओवी आहे आणि दिलासा देणारी. वीर धीर अंगात वज्र कवच घालून निसंशय विजयी होतो. त्याप्रमाणे बुद्धियोग दीक्षेपासून मिळालेले दैवी बळ रक्तमन बुद्धी प्राणात शिरलेले असल्यामुळे या लोकातील प्रापंचिक भोग नाहीसे होत नाहीत आणि मोक्ष तर सिलकेत असतो. या बुद्धियोगात बुद्धियोग मिळण्यापूर्वीचेच व पूर्वजन्मीचे कर्ममार्गी विज्ञानी अभ्यास येथे अत्यंत शुद्ध स्वरूपात उजळत चाललेले दिसतात. तैसे ऐहिक तरीन नाशे. जर तुम्ही साधनारत राहिलात, जर तुम्ही बुद्धियोग मिळाला किंवा मिळण्यापूर्वीच्या ज्या कुठल्या स्थितीत असाल, वैज्ञानिक रीतीनं सांगितलेले प्रयोग नित्य नियमित, डेफिनिटी, सिन्सिअरिटी आणि कंटिन्युटी, 3 पद्धती, कंटिन्युटी, डेफिनिटी आणि सिन्सिअरिटी. असा साधक जर वागला, आम्हाला मुलगी बाळातपणाला आली, मग 9 महिने साधनेला डिच्चू, ही काय कंटिन्युटी झाली? डेफिनिटी, कंटिन्युटी आणि सिन्सिअरिटी ही झाली पाहिजे. आणि वैज्ञानिक प्रयोग पूर्ण वैज्ञानिक प्रयोग, त्याच्यात चूक होता कामा नये. जर चुका नाही झाल्या, जर तुम्ही साधना रूढ सतत राहिले कुठल्याही स्टेजमध्ये असा आणि सांगितलेले विज्ञानी प्रयोग जर सतत चांगले केले, डेफिनिटी, सिन्सिअरिटी, डेफिनिटी म्हणजे जसेच्या तसे, जसेच्या तसे, जेव्हाची तेव्हा आणि वेळच्या वेळी. बापासाहेबांचं वाक्य आहे, वेळच्या वेळी, जशाची तसे आणि जेव्हाची तेव्हा. आमच्या हातानं नक्षत्रवाडीला मला आठवतं राठोडनी कंदील होता त्यावेळेस, तो कंदील असा ठेवला. बापासाहेब म्हणले कुठे ठेवला होता आधी कंदील? आता काही फार लांब नाही ठेवला, समजा इथे असेल तर इथे ठेवला असेल. तो कुठे होता हे सांगा. झाले नाराज, 4 दिवस बोलले नाहीत. बेवकूफ कुठले, जिथल्या तिथे पाहिजे म्हणले. त्यांनी उदाहरण असं सांगितलं की नेपोलियन बोनापार्ट हा मोठा झाला, त्याची काही कारणं आहेत. त्याच्यातलं एक कारण त्यांनी सांगितलं, वेळच्या वेळी जिथल्या तिथे जशाची तसा तो वागत होता. आणि मग त्यांनी सांगितले एक नशेची डब्बी, नस ओढत असे तो नस, आणि त्याची डब्बी, त्याची अशी सवय होती जिथल्या तिथे ठेवायची. आणि ऑफिसमध्ये कुलूप लावून गेला, उघडल्यानंतर त्याला डब्बी 1 इंच हललेली दिसली. त्यांनी लगेच, म्हणजे इतक्या युद्धातही त्यांनी पाहिलं कोणीतरी ऑफिसमध्ये आलंय, कुलूप काही तुटलेलं नाही पण डबी हललेली आहे. त्यांनी कुत्र्याला बोलवलं, टाकली ती नस, कुत्रं मेलं. जर नेपोलियननी नस जर ओढली असती, नेपोलियन संपला असता, जगाचा इतिहास वेगळा झाला असता. आपले पोरं आपण कुठे ठेवतोय आपल्यालाच कळत नाही. मी ठेवलं होतं, तू शोध बरं. ठेवलं यांनी आणि शोधायचं त्यांनी. आपल्यालाच आपण विसरून जातो. खिशात असतं, तू शोध, आणि मग तुमच्या खिशात निघालं.
येस, काय करावं, टेन्शन असतं ना, तुमच्यासारखं नाही आहे. आपण कशातही त्याच्यात घालतो आणि आपलं झाकण्याचा प्रयत्न करतो. तर त्यांनी सांगितलं जिथल्या तिथे पाहिजे. संसार काय शिकवणार तुम्ही? अरे आधी संसार शिकवा, मग पाहू परमार्थ. तुमच्याकडे लोक येतील, अरे बायांना संसार शिकवा. किती बारीक सांगत होते समजून. जिथल्या तिथे 3-4 दिवस बोलले नाहीत. फारच कठीण व्हायचं, पण योग्य होतं. जिथल्या तिथे वेळच्या वेळी जशाची तसे. हे वैज्ञानिक प्रयोग आहेत जीवनामध्ये. रेखीव आणि आखीव सगळा टाईम नियोजन, टाईम मॅनेजमेंट, त्याला शब्द दिला. काय गोड शब्द आहे, टाईम मॅनेजमेंट. त्याच्यासाठी क्लासेस घेतात आणि पैसे घेऊन ते सांगतात. टाईम मॅनेजमेंट, वर्क मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट. चमचा कुठे ठेवावा, हॉटेल मॅनेजमेंट. हे सगळे मॅनेजमेंट आले पाहिजे. तर काय होतं, चुका होत नाहीत. आणि चुका नाही झाल्या, चुका झाल्या तर ऐहिक नाशेल. आणि चुका नाही झाल्या तर ह्या प्रयोगांमध्ये, व्यवहारामध्ये वागत असताना चुका नाही झाल्या. मी ज्ञानेश्वरी घेत नव्हतो. 88ला बाप्पासाहेबांनी समाधी घेतली आणि 90पर्यंत मी काही काम केलं नाही. दैवी शक्ती मला आठवतं 2 ते 3 वर्ष तुम्हाला फक्त माफ करते, दाखवते तुमच्या चुका, तुमच्या समोर वेगळ्या पद्धतीनं समोर आणते. तुम्ही नाही ऐकलं तर मग मात्र शिक्षा करायला सुरुवात करते. आणि माझी छाती 2-2, 3-3 तास दुखायला लागली. 1-1 तास तडपायला लागलो. 9 वाजले की हे व्हायला लागलो. कार्डिओग्राम काढले डॉक्टर पारतानीने, काही नाही म्हणले. औषध काय देऊ? माझी शक्ती क्षीण व्हायला लागली. पाय उचलणं कठीण झालं. 5-5 तास साधना करून पाहिली, काही अनुभव नाही. शक्ती गायब झाली. मला बाप्पासाहेबाकडे 27 वर्ष त्यांच्या सहवासात मी साधना केली आणि आज गायब झालं. कारण कळत नव्हतं. आणि लोकांच्या माध्यमातून ती शक्ती मला म्हणत होती, तुम्ही तुमच्या गुरूंचं कार्य करा, तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या. मुलगीर वकील म्हणाले, नालायक शिष्य भेटले. जैन वकिलाला म्हणाले, यांचे गुरु किती मोठे असले तर काय झाले, शिष्य नालायक भेटले. त्याच्यापैकी एक आपला सोमानी इथं बसलाय म्हणले. गुरु चांगले असले तर काय झाले, शिष्य नालायक असल्यानंतर तो काय करेल? खुशाल संसाराला वाऱ्यावर सोडलंय, लोकांना वाऱ्यावर सोडलंय आणि संसार करतायत. मग मात्र माझे डोळे उघडले. अरे शक्ती तर यांच्या तोंडातून बोलत नसेल, मी नालायक आहे का? घरी गेलो, बाप्पासाहेबांना लिहिलेलं पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये मी स्पष्ट कबूल केलं होतं. त्यावेळेस ते म्हणले होते, मी आता समाधी घेतोय. गेली 20 वर्ष झालं मी तुमच्याकडून जे मला अभिवचन पाहिजे होतं ते मिळालं नव्हतं. आता झालं, आता मी माझं चाललो, मला आता राहायचं नाही. आणि मग म्हणलं आपण कबूल केलंय. आणि हो म्हणल्याबरोबर ती शक्ती प्रगटली. 1 सेकंद लागला नाही, कुठली साधना न करता. चुका केल्या ती शिक्षा देते. चुकता दंडिते कळे दुःख. बाप्पासाहेब, योग हा आगळा टिकविते माता, देते निज सत्ता सूत्रे बाळा. आपली सत्ता आपल्या बाळाला देते जरूर, पण चुकता दंडिते कळे दुःख. चुकल्यानंतर ती दंड करते बस. आणि दंड जर करायचा नसेल तर राईट रीतीनं चाला. आणि दंड झाला तर तुकारामांच्या जीवनात एक कथा येते. तुकारामांचा सगळा स्वभाव म्हणजे सगळं प्रभूवर होतं. संसार सगळा प्रभूवर. एकदा तुकारामांची म्हैस चोरीला गेली. आता लोकांना चान्सच मिळाला, करा भजन, करा कीर्तन. आधीच तर घरी दारिद्र्य आहे, पोरांना खायला नाही. त्याच्यात जी दुधाला म्हैस होती ती पण गेली. जिजाबाई देखील शिव्या द्यायला लागली. आणि जिजाबाईला बाकीचे लोक येऊन सांगू लागले, पा नीट करता आलं तर करा हे नवरं.
तुकारामांनी बोलणे ऐकले, सगळं ऐकलं. होती ती म्हैस गेली, चोरांनी नेली. तुकाराम खिन्न त्याच्यामुळे नाही झाली म्हैस गेली. देवा, मी काय चुकलो रे? चोरांना तू बुद्धी दिली आणि माझी म्हैस नेली. मी काय चुकलो? चुका शोधत तुकाराम फिरले. रात्रीतून चूक लक्षात आली, 24 तासात लक्षात आली. कदाचित कबूल केली असेल. चोरांच्या मनात तिकडे देवाने दिलं, अरे ही तुकारामांची म्हैस होती, संत माणूस आहे, उगीच आणली. चोरांनी दुसऱ्या रात्री आणून परत बांधून टाकली. ऐहिक तरी न नासे. जर चुका नाही केल्या, म्हणून शेखरचं पहिलं प्रवचन आठवत असेल तुम्हाला, जे कॅसेट झालेलं आहे, चुकांचं अंतर कमी करा. म्हणजे काय? त्याचं कन्साईज बोलणं असतं. चुकाचं अंतर वाढवा, कमी करा नाही. चुकाचं अंतर वाढवा. म्हणजे राग जर तुम्हाला दिवसात 10दा येत असेल, 10दा आपण पोराला टॉ 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 करत असेल तर 2दाच करा, 3दा करा. पहिल्यांदा की हिशोब करा. 10दा राग येतो, तो आता इथून पुढे 5दाच यायला आहे. अंतर वाढलं. सकाळी येत होता, 2 घंट्यांनी येत होता, 3 घंट्याला कोणाला तरी खेकसावं लागत होतं, मोलकरणीवर खेकसावं लागत होतं, मग सुनेवर खेकसावं लागत होतं, मग नवऱ्यावर खेकसावं लागत होतं. आता फक्त मोलकरणीवरच खेकसले, 2 कमी झाले, ठीक आहे. चुकाचं अंतर वाढवा आणि चुका करणं कमी करा. हळूहळू चूकच राहू नये. चुका झाल्या की शिक्षा मिळते, जातं. समजा तुमचं TV चित्त असेल, माझा टीव्ही आसक्ती, काय होईल? एखाद दिवशी एखादं पोरगं येईल, TV फोडेल. एकदा मी उदाहरण सांगितलं होतं गमतीचं, फार रिलेटेड नाही आहे पण तरी सांगतो. एक सरदारजीचं पोरगं बॉल खेळत होतं आणि बिलकुल याच्या खिडकीतनं शेजाऱ्याच्या चेंडू यायचा. पहिल्या दिवशी काहीतरी एक ग्लास मोठा फुटला, असा चांगलं हे होतं फुलदाणी. भांडायला गेले सरदारजीला. का हो म्हणले, तुमच्या पोराने आमचं फोडलं, शिकवा ना तुम्ही चांगले संस्कार. काय करावं, ते पोरगं गुंड आहे, जाऊ द्या, माफ करा, जे झालं ते झालं, बदमाश आहे, समजून सांगतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा चेंडू आला आणि याचं घड्याळ फुटलं. पुन्हा तो गेला. अहो काय झालं आहे, त्याला समजून सांगा. काय करावं, पोरगंच असं आहे, समजून सांगतो. पागल आहे, जरा पागल आहे, माफ करा. तिसऱ्या दिवशी चेंडू आला, टीव्हीचा काच फुटला. हा पुन्हा गेला. का हो म्हणले, आता टीव्हीचा काच फुटला. हा फुटेल, पागल आहे, तुम्हाला सांगितलंच होतं. मग तुमच्या घरचा का फोडत नाही, एवढं थोडीच पागल आहे म्हणले. हे पागल पण आपलं कमी झालं पाहिजे. दुसऱ्यावर रागवणं कमी झालं पाहिजे. दुसऱ्याला शिक्षा करणं कमी झालं पाहिजे. आपण न्यायाधीशच होऊन बसलो दुसऱ्याच्या काही चुका झाल्या. मी त्या लेखामध्ये म्हटलंय, आपल्या दिवाळी अंकाच्या लेखामध्ये मी त्याचा उल्लेख केलाय. न्यायाधीश बनू नका. चुका माफ करत चला, कोणाच्याही होऊ शकतात, पण आपण न्यायाधीश बनतो. न्यायाधीश बनलं की पाप सुरू होतं. म्हणून येशू ख्रिस्तांचं मी जीवनातली कथा सांगितली होती की भगवान येशू ख्रिस्त चालत असताना एका बाईने त्या गावामध्ये व्यभिचार केला आणि मुसलमान धर्माप्रमाणे, पारसी धर्माप्रमाणे, यहुदी धर्माप्रमाणे त्याला शिक्षा होती प्राणांतक दंड. आणि यहुदी धर्मगुरूंनी शिक्षा ठोठावली. त्या बाईनं व्यभिचार केला आणि म्हणून ती पापी आहे आणि तिला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा दिली. त्याच गावामध्ये येशू ख्रिस्तांचा प्रवास झाला. आणि मुद्दाम यहुदी धर्मगुरूंनी काही लोकांना पाठवलं, सांगा त्यांना अशी शिक्षा दिली, तुम्हाला मान्य आहे का? कारण येशूंची शिकवण अशी होती, एका गालात जर मारलं तर दुसरा गाल पुढे करावा, अहिंसा परमो धर्मा. आता त्या बाईला शिक्षा करणं यहुदी धर्माप्रमाणे ख्रिश्चन धर्माला मान्य आहे का? आणि एकदा येशूला
एक्सपोज करायचं लोकांपुढे की त्याचा धर्मप्रचार थांबला पाहिजे, अशी त्यांची किमया होती. येशूंना म्हटलं, तुम्हाला मान्य आहे काय? येशू ख्रिस्तांनी सांगितलं, हो, शिक्षा तिला झाली पाहिजे, मला मान्य आहे. मग सगळे म्हणायला लागले, अरे वा, येशू ख्रिस्त काय धर्माचा प्रचार करणार, आपल्या धर्माप्रमाणे बोलायलेत. पण म्हणाले, एक माझी अट आहे. म्हणजे काय? मला एक वाटतं की ज्याने जीवनात कधीच पाप केलं नाही त्याने दगड मारावेत तिला. पहिला दगड त्याने मारावा ज्याने पाप केलं नाही. इतके माणसं दगड घेऊन उभे होते. आता पापच केलं नाही त्याने मारावं, कारण पुण्यमान आत्म्याने मारावं. आता प्रत्येकजण दगड खाली फेकायलेच चाललेत. कोणीच राहिलं नाही, येशू ख्रिस्त ती पोरगी, दोघंच राहिले. तो धर्मगुरूही निघून गेले. ती म्हणाली, तुम्ही का सगळ्याला पिटाळून लावलं? प्रायश्चित्त म्हणून ती खूप रडली, पाया पडली, लोटांगण घातलं. मला शिक्षा करावं, मला मरू द्या, मी खरंच व्यभिचार केला आहे. येशू ख्रिस्तानी 2 कारणं सांगितली, महत्त्वाची आहेत. पहिलं कारण येशू ख्रिस्तानी असं सांगितलं, देव न करो मला न्यायाधीश पण येवो. शिक्षा करण्याचं काम खऱ्या न्यायाधीशाचं असतं आणि दुसरं असतं देवाचं. ते देवाचं काम माझ्या हातात मी घेऊ नये एवढी कृपा भगवंतानी करावी. मी नाही तुला न्याय देणार. आणि नंबर 2, जर तू रडलीस आणि कबूल केलंय की मी गुन्हा केला, तुझं पाप फिटलं, संपलं, तू माफीची अधिकारिणी आहे. हे जर प्रिन्सिपल व्यवहारात लावलं तर कुठेही घरामध्ये रामराज्य अवतरेल की नाही, मला एवढं फक्त सांगा. आणि हे आपण करत नसल्यामुळे होतंय काय की संसारामध्ये आपल्या चुका आपल्याला समाप्त करतात, दुसरं कोणी करत नाहीत. भलेही तुम्ही साधक असाल, भलेही तुम्ही भक्त असाल, भलेही तुम्ही काही असाल, आपण न्यायाधीश म्हणून ज्यावेळेस शिक्षा करतो त्याच वेळेस आपण पाप करतो. ऐहिक शक्ती आपली ऐहिक पण निघून जातं, संसारामध्ये अडथळे येतात. इतकं सूक्ष्म सायन्स जे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे आणि आपण निरूपण करतो, हा भाग पदोपदी येणार. कुठलाही मंत्र जप तुम्हाला फायदा देऊ शकत नाही जोपर्यंत तुमची भाववृत्ती तशी होत नाही. आम्ही ज्यावेळेस कठोरतेने कोणाला न्याय देतो आणि शिक्षा देतो त्याच वेळेस आम्ही पाप करतो आणि पाप केल्यानंतर ते व्यवहारामध्ये आडवं येतं आणि अध्यात्मातही आडवं येतं. अध्यात्माची तुमची जशी माझी शक्ती निघून गेली त्यावेळेस तुमची शक्ती निघून जाते, तुमची दैवी पावर संपते आणि त्याच वेळेस संसारात उलटं व्हायला सुरुवात होतं. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतात, वज्र कवच असं घाल की संसारात चुका करू नको, परमार्थातही चुका करू नको, की ज्यामुळे भाववृत्तीच्या असो, वागण्याच्या असो, कुठल्याही असो, अचूक व्यवहार केला तर ऐहिक तरीन नाशे, ऐहिक तरीन नाशे. ऐहिक जीवन तुमचं संपत नाही म्हणून बाप्पासाहेबांनी मला स्पष्ट सांगितलं आणि तो नियम तुम्हालाही लागू आहे. मला म्हणाले, प्रचार प्रसार जर तू माऊलींच्या कार्याचा, विश्व स्वधर्माचा नाही केलास, तुझा उन्हाळा होईल आणि एकट्याला राहावं लागेल, नाही तर तू राजवैभव भोगशील. मला पदोपदी पाहावं लागतं की मी चूक करतोय का काय. रडायचं नाही, चूक केल्यानंतर चूक सुधारायची. काही रडत बसतात, आम्ही काय चुका केल्या, आपण करतो दुसऱ्याला विचारतो मी काय केलं सांग. फारच कठीण आहे आपलं. म्हणून शार्प पाहिजे. शेखर रेमी म्हणतो ह्या योगाला इतका शार्प पाहिजे, नाही तर अतिशय भोळा पाहिजे. मधले माणसं चालत नाहीत. तर्क, कुतर्क, महातर्क, लघुतर्क, शंका, कुशंका, महाशंका, लघुशंका याच्यात चालतच नाही. एकदम बेछूटपणे ओतून टाकलं पाहिजे, नाही तर अतिशय ब्रिलियंट पाहिजे.
क्षणोक्षणी हाची करावा विचार, उतरावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाला विचार करा की माझी ॲक्शन ही भवसिंधू तारणारी आहे की भवबंधनात बांधणारी आहे. क्षणोक्षणी पापणी लवते त्या प्रत्येक वेळेस विचार करा असं तुकाराम सांगतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, उतरावया पार भव सिंधू. साधी उदाहरणं सांगितली. आपल्याला अनुभव जर नाही आले, व्यवहारामध्ये आपलं जर उलटं होत राहिलं, तर समजायचं आम्ही काय चूक केली. प्रारब्ध भोग आहे की आज आम्ही जो करतोय, ज्या आज चुका केल्या, काल चुका केल्या, त्याचे भोग आहेत. हे जाणावं लागेल. अनेक लोक सगळे प्रारब्ध भोग समजतात. अतिशय चूक आहे. शेखरांच्या भाषेत 12 आणे आमच्या चुका रोजच्या असतात, नित्याच्या असतात. 4 आणे प्रारब्ध भोग भोगावा लागतो. हे मी म्हणालो. शेखर तर म्हणतात 1च आणा प्रारब्ध भोग भोगावा लागतो. 15 आणे तुम्ही करत असणाऱ्या चुकांचे भोग तुम्ही भोगता. कोणतं कर्म? क्रियमान कर्माचे चुका. करायला पाहिजे ते केलं नाही आणि जे नाही करायला पाहिजे ते केलं, दोन्ही चुका झाल्या. त्यावेळेस ऐहिक उलट होतं. ऐहिक तरीन नाशे. जर बुद्धियोगात राहिलात आणि वज्रकवच घातला आणि क्षणोक्षणांचा विचार वैज्ञानिक रीतीनं व्यवहारांचा, भावनेंचा, वागण्याचा जर केला, ऐहिक तरीन नाशे, तुमचं वाढत जाईल. कारण यशस्वी ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य आणि धर्म, भगवंताच्या 6 शक्ती तुमच्यामध्ये वाढतात. त्याच्यात यश आणि श्री वृद्धिंगत होते. ऐहिक तरीन नाशे, मोक्ष तो उरला असे. व्यवहार करत असताना, व्यावहारिक कर्म करत असताना साधनामय तो होईल. ऐहिक जीवन विकसित होईल. राजवैभव भोगाल. कारण राजर्षी योग आहे. ज्ञानेश्वरांनी पहिलं प्रकटीकरण जर केलं असेल, भगवंताच्या निमित्ताने मी ज्यावेळेस अध्याय येईल त्यावेळेस ते डिटेल बोलेल आणि ती ओळी येतील त्यावेळेस एवढंच सांगतो की ज्ञानेश्वरांचा अवतार आणि भगवान गोपालकृष्णांचा अवतार, ह्या दोघांचा जसा बुद्धियोग देण्याकरता झाला तसा राजर्षी योगाची निर्मिती करण्याकरिता झाला. राजर्षी योग विश्व वसुंधरेवर ते देव युग आणण्याकरिताचं प्रकार आहे. राजर्षी योगधारी एकदा राजा जर झाला, ही वसुंधरा त्याच्या महातेजाने आपोआप वसंत ऋतू बहरतो. भगवान ऋषभदेवांच्या काळातलं वर्णन तुम्ही वाचा. ह्या वसुंधरेवर ते केवढा त्यांच्या दिव्य तेजाचा परिणाम राजर्षी योगाचा काय झाला होता आणि या पृथ्वीवर ते कसं राज्य होतं, हे भगवान व्यासांनी भागवतमध्ये वर्णन केले, जे जैनांच्या साहित्यातही सापडत नाही. आणि सम्राट भरत त्यांचा पुत्र होता. त्यावेळेसचं वसुंधरेचं वर्णन, अरे पाऊस आपोआप पडत असे. असं झालं म्हणे, एकदा दुष्काळ पडला. इंद्राणी जळून असं जाहीर केलं की दुष्काळ करून टाका ह्या भारतावर ते, आणि अनावृष्टी केली. लोक उपाशी मरू लागले. स्वतःच्या महातेजाने यांनी ढग बोलावले ऋषभदेवानी आणि पाऊस पाडला. याला राजर्षी योग म्हणतात. राजामध्ये ती पावर असायला पाहिजे. संतांमध्ये ज्ञान योगाची पाहिजे. राजामध्ये आणि संसारी माणसामध्ये राजर्षी योगाची पावर पाहिजे. आणि म्हणून माऊलींचा अवतार राजर्षी योगाचं प्रगटीकरण पुन्हा एकदा वसुंधरेवर करायचं होतं. कारण भगवान गोपालकृष्णाने जो राजर्षी योग सुरू केला तो 3500 वर्षानंतर गायब झाला. आणि 1500 वर्षापासून ह्या वसुंधरेवर ते नाही 1500 वर्ष चाललं आणि 3-3.5 वर्षापासून पुन्हा गायब झाला. माऊलीचं प्रगटीकरण राजर्षी योगाचं प्रगटीकरण करण्याकरिता अवतार झाला. कारण देवयुग आणायचं आहे पुन्हा एकदा या भूतलावर. पुन्हा एकदा ते वैभव आणायचं आहे. म्हणून येणारा भविष्य काळातला राजा हा भगवद्गीतेचा राजर्षी योगधारी असेल.
की ज्याच्या महातेजाने सगळं होईल. आपण फक्त पूर्व पीठिका करणारे लोक आहेत. रामराज्य येण्याकरिता वानर फौज तयार करायची असते, तेवढंच आपलं काम आहे. एकटा राम जर अवतरला, कृष्ण अवतरून भागत नाही, त्याला लायक असणारी तशी जनता निर्माण करावी लागते, तेवढंच आपलं काम आहे. आणि म्हणून ऐहिक तरी न नाशे, आज जे आमचे हाल व्हायलेत, संसारामध्ये बेहाल व्हायलेत, यश आणि श्री मिळत नाही, याचे कारण आमच्या चुका, कदाचित काही पूर्वजन्माच्या, कदाचित ह्या जन्माच्या. चुका दुरुस्त करायचे असले तर महातेज आणि तपश्चर्या वाढवा आणि ती फिल्म जाळून टाका. काळ लागेल पूर्वजन्मीचं जर असेल तर, आणि ह्या जन्मात निर्माण होऊ देऊ नका आणि असलेलं संपवा एकदाच. तर ऐहिक जीवन वाढत जाईल. ऐहिक तरी न नाशे, ऐहिक जीवन सतत वाढत जाईल. ऐश्वर्य भोगा. पुण्याला आम्ही गेलो होतो, 2 कारा आमच्या बरोबर फिरत होत्या दोन्ही दिवस. सहज सांगितलं, अजून खरं आपण वाढवलेलं नाहीये. तुम्हाला कळेल की काय भोगू शकतो आपण. साधे साधे महाराज भोगायले तो, आपण वाढवत नाहीयेत. कारण काही आहेत, सोडा. ऐहिक तरी न नाशे, मोक्ष तो उरला असे. ऐहिक जीवन भोगत असताना, संसार करत असताना, संसारात तुमचं काही उलट होणार नाही, हे ॲश्युरन्स आहे. संसाराचं प्रपंच भाग्य वाढेल, संसाराचे उपभोगाचे साधनं वाढतील, पण तुम्ही करेक्ट वैज्ञानिक प्रयोग वज्रकवचाचे केले पाहिजेत. आणि मोक्ष तर व्यवहार करत असतानाही जनको दया, जनक राजांसारखं राज्यकारभार करून मोक्षाचे अधिकारी व्हाल. व्यवहार करून तुम्ही मोक्षाचे अधिकारी आहाल, ती म्हणजे ज्ञानेश्वरी. संन्यास घेण्याकरता नाही, सांसारिक राहून संन्यासी वृत्तीनं उपभोग घेणं. शाही उपभोग, पुन्हा शाही उपभोग. राज्य करते राजर्षी योग आहे, जनको दया, बाबासाहेब सांगायचे. दुसरी देखील उभी होते, भक्त. एरवी तरी माझ्या भक्ता, नाही संसाराची चिंता, काय राजयाची कांता, भीक मागे. मी भीक मागू देणार नाही, खात्री देत आहेत भगवान, पण माझे भक्त व्हा. प्री कंडिशन. भक्त, नो विभक्त, वज्रकवच घातलेला, नाही भीक मागू देणार, कारण तुम्ही माझी पत्नी आहात आणि राजाची पत्नी भीक नाही मागणार. तुम्ही भक्त नाहीत म्हणून भिकारी झालेत, लक्षात घ्या. मोक्ष आपोआप तुमच्या समोर येऊन उभा राहतो. आणि महाराजा जनक ज्यावेळेस अयोध्येतनं भगवान राम निघून गेले आणि त्या एका पर्वतावर ते थांबले आणि तिथे सगळेजण कैकेयीपासून चाहो फोडतायत, भरतपासून, की तुम्ही चला. आणि राम नाही म्हणतात. वसिष्ठांनी सांगितलं, रामा गुरु आहेत, पण रामाला पटलेलं नाहीये की अयोध्येच्या प्रेमाने वसिष्ठावर ते प्रेशर आलेलं असेल आणि ते चला म्हणतायत. त्यावेळेस महाराजा जनक आले आपल्या पत्नीला घेऊन. महाराजा जनक म्हणजे सासरे आहेत, आणि त्यांना जज बनवलं वसिष्ठाने. रामाने ॲक्सेप्ट केलं. माझ्या सासऱ्याने जर मला सांगितलं आता राज्याकरता जा, राज्य करायला, मी वनवासाला जाणार नाही. आणि त्यांना जजच्या खुर्चीवर ते बसवलं, विक्रमादित्याच्या सिंहासनावर बसवावं तसं. आणि महाराजा जनकाला दोघांनी आपलं आर्ग्युमेंट केलं. महाराजा जनकाने न्याय दिला, नाही वनवासाला जा, पोरगी आहे, आसक्तिभाव नाही आहे. त्यावेळेस राज्य वैभव भोगावं लागतं, त्याला तो अधिकारी होतो. आपण असतो तर आणि त्यांची पत्नी कशी होती,
की 14 वर्षपर्यंत आपल्या तिन्ही पोरींना सांगितलं, बाकीच्या श्रुतकीर्ती, मांडवी आणि उर्मिला, की 14 वर्षपर्यंत आता माहेरचं तोंड तुम्ही पाहायचं नाही. सगळ्यांचं रामाचंही कार्य तुम्ही करायचं, लक्ष्मणाचं तुम्ही करायचं आणि त्यांना आनंद द्यायचा आहे. माहेरी फिरकायचं नाही. आपण असतो तर दुसऱ्या गाडी नाही आहे. किती दिवस गेलेत फॉरेनला? 2 महिन्याकरता ये, दुसऱ्याच गाडीनं. का आमचे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत? ऐक तरी नासे मोक्ष तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. आता हा भाग राहिलाय.